महाराष्ट्राला तर काहीच मिळालेलं नाही आणि अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राची घोर निराशा झाली आहे आणि ज्या अपेक्षेनं महाराष्ट्र पाहत होता, महाराष्ट्राचा भ्रमनिरास झालाय. कुठल्याही क्षेत्राला न्याय अर्थसंकल्पामध्ये मिळालेला नाहीये आणि आता फक्त घोषणा झालेल्या आहेत. पुन्हा त्याची अंमलबजावणी होणार का नाही, ही सुद्धा शंका आहे. संजय राऊतनं पण सकाळी भरपूर प्रेसमध्ये टीका केली की अर्थसंकल्प केला, परंतु जो ट्रेनचा विषय आहे तो गुजरातला जाणार आहे. मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काहीच दिलेलं नाही. हे खरं आहे आणि आता अर्थसंकल्प परवाच एक आर्थिक पाहणी सर्वेक्षण आलं. त्याच्यामध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत आणि या पाहणीमध्ये असं सुचवण्यात आलेलं आहे की अर्थसंकल्पालाच आता 20% कात्री लावण्यात येईल. त्यामुळे आता 100 रुपये जे येणार होते त्यापैकी फक्त 80 रुपये मिळतील. म्हणजे आता सरकारनं खरं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. त्यामुळं अशा काही ज्या काही वल्गना सरकार करतं त्याला पुन्हा काही सामान्य माणसं बळी पडतील असं मला वाटत नाही. आणि आता 10 वर्ष भारतीय जनता पक्षाला भारतातल्या जनतेनं ऐकलंय. बेकारी काही दूर होत नाही, शेतीमालाच्या हमी भावाबद्दल काही ब्रशब्द नाही आणि नको त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या भाषा या सातत्यानं चाललेल्या आहेत. देशामध्ये देशवासियांना न्याय मिळेल असं काहीही घडत नाही आणि त्यामुळं हा अर्थसंकल्प नेमका कुणासाठी त्यांनी मांडलाय हा सुद्धा प्रश्न आहे.